रणजित कासलेंच्या आरोपांची चौकशी करा। वाल्मिक कराडचं काम संपल्यावर त्याला मारायचा असा प्लॅन दिसतोय। संजय राऊतांकडून शंका व्यक्त। 8 लाख लाडक्या बहिणींना आता 1500 रुपयांऐवजी 500 रुपयेच मिळणार। नमो शेतकरी महासन्मान निधी मिळत असल्यामुळे लाडकी बहीणच्या हप्त्यात आता कपात। लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत आता 500 रुपयांवर। बहिणींच्या मतांची किंमत नंतर शून्यावर येईल। संजय राऊतांची टीका। सिंधुदुर्गातील बिडवलकर हत्या प्रकरणी आरोपी सिद्धेश शिरसाट यांचा आका कोण? फेसबुक पोस्ट करत वैभव नाईकांचे सवाल। तर सत्ताधारी आमदार आणि बड्या राजकीय नेत्यांचा पोलिसांवर दबाव। नाईकांचा आरोप। सिंधुदुर्गमध्ये आतापर्यंत 27 खून, त्यातील 9 खून शिवसैनिकांचे। सिंधुदुर्गमध्ये आजही हत्याकांड सुरू आहेत। संजय राऊतांचा आरोप। आज शिंदेंना भेटल्यावर पालकमंत्री पदासंदर्भात विचारणार। पालकमंत्री पदाचा तिढा या महिन्याच्या अखेरीस सुटेल। भरत गोगावलेंची माहिती। मुलांच्या चोऱ्या रोखण्यासाठी आता कठोर पावलं उचलावी। बाळांची चोरी झाल्यास रुग्णालयाचा परवाना रद्द करा। सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। जालन्यामध्ये बोगस शेतकऱ्यांच्या नावानं अधिकाऱ्यांनी अनुदान लाटलं। तर अतिवृष्टी आणि गारपिटीचं अनुदान हेराफेरी करून 50 कोटींचं अनुदान लाटल्याची माहिती। नाशिकमध्ये पीएम किसान योजनेचे 29 लाभार्थी संशयास्पद। 29 मुस्लिम लाभार्थ्यांची नावं समोर, मात्र गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही। सोन्याच्या दरांची 1 लाख रुपये तोळ्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल। तर सोनं आणि चांदीच्या दरात 200 रुपयांची वाढ। सोनं आणि चांदी सुद्धा 96,000 अंतर।